नमस्कार. मराठी भाषा विश्व या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपण इयत्ता 6वीचं जे नवीन अभ्यासक्रमाचं पाठ्यपुस्तक आहे शिकू मराठी आनंदाने, त्यातली ही जी दुसरी कविता आहे, तिसरी कविता जिकडे तिकडे पाणीच पाणी, ही कविता अगोदरच मी छानच्या आवाजामध्ये माझ्या गाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती युट्यूबवर टाकलेली आहे. तुम्हाला त्यासाठी माझे युट्यूब चॅनल चेक करा, त्यामध्ये असे बरेच व्हिडिओ आहेत, त्यामध्ये ही कविता सुद्धा मी टाकलेली आहे. आज पुन्हा एकदा आपण ही कविता स्पष्टीकरणासह समजून घ्यायचा प्रयत्न करूया. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे. नवी लकाकी झाडांवरती सुखात पाने फुले नाहती, नवी लकाकी झाडांवरती सुखात पाने फुले नाहती. पाऊस वारा झेलीत जाती, भिरभिरती पाखरे. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. हासत भिजती निळसर डोंगर, हासत भिजती निळसर डोंगर, उड्या त्यातून घेती निर्झर. कडे कपारी रानो राणी, नाद नाचरा भरे, कडे कपारी रानो राणी, नाद नाचरा भरे. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. मध्येच घेता वारा उसळी, जरी ढगांची तुटे साखळी, मध्येच घेता वारा उसळी, जरी ढगांची तुटे साखळी. हिरव्या राणी ऊन बागडे, हरिणा परी गोजरे, हिरव्या राणी ऊन पागडे, हरिणा परी गोजरे. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. अशा आशयाची ही कविता आहे. या कवितेचे कवी आहेत शंकर वैद्य. या पाठामध्ये, या कवितेमध्ये त्यांनी पावसाळ्यामध्ये जे काही सृष्टीमध्ये निसर्गामध्ये बदल होत असतात ते या कवितेतून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, या ठिकाणी सुंदर असं दृश्य दिलेलं आहे पावसाळ्याचं. इंद्रधनुष्य आहे, छान झाडे तुकतुकीत झालेली आहेत, फुलं फुलपाखरं बागडतायत आणि आनंदाने मुलं सुद्धा उड्या मारतायत, अशी ही कविता आहे. या कवितेचा थोडक्यामध्ये आपण सारांश जो आहे, अर्थ त्याचा मी सांगण्याचा प्रयत्न करते की पावसाळ्यामध्ये जिकडे तिकडे आपल्याला पाणीच पाणी बघायला मिळतं. आनंदाने जी काही झरे आहेत, निर्झर आहेत, ते खळखळत असतात. हिरवेगार पोपटे गवत आपल्या लुसलुशीत मऊ लुसलुशीत तुऱ्यांसोबत वाऱ्याबरोबर हलत असतात. निसर्गाचं सौंदर्य अतिशय सुंदर आणि मनमोहक असं या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये असतं. दुसऱ्या कडव्यातून सांगितलं की झाडांवरती नवी लकाकी आलेली असते. जी काही उन्हाळ्यामध्ये धूळ साचलेली असते झाडांच्या पानावरती, ती पूर्णपणे धुवून गेलेली असते आणि झाडांची पानं अशी तुकतुकीत हिरवीगार चमकदार झालेली असतात. या पाना फुलांच्या भोवती जे आहेत भिरभिरणारे फुलपाखरं सुद्धा या पावसाळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि ती आपल्या वाऱ्यासोबत जी आहेत ती ही पानं फुलं या वाऱ्याचा मारा झेलत झेलत आनंदाने या ठिकाणी डोलत असतात. पुढच्या कडव्यामध्ये सांगितलं की जे काही हासत भिजती निळसर डोंगर, म्हणजे आकाशाचा निळा रंग या डोंगरांनी स्वतःला लावून घेतलेला आहे. खरं तर डोंगर हे हिरवेगार पावसाळ्यात दिसतात, पण थोडीशी आकाशाची निळाई या डोंगरांनी लायलेली आहे आणि असे हे डोंगर स्वतः पावसामध्ये भिजत या पावसाचा आनंद घेत आहेत. आणि त्याच्या अंगा खांद्यावरून निर्झर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खळाते छोटे छोटे ओहोळ असतील, झरे असतील, हे आनंदाने उड्या मारत मारत, गाणी गात गात, गुणगुणत जी आहेत ती राणातून धावत आहेत आणि त्यामुळे काय झालेलं आहे की जिकडं तिकडं पाणीच पाणी झालेलं आहे. मध्येच घेता वारा उसळी, जरी ढगांची तुटे साखळी. ज्यावेळेस वारा जोराचा वाहतो पावसाळ्यामध्ये, त्यावेळेस जे काही ढग साचलेले आहेत ते ढग हळूहळू वाऱ्यासोबत वाहून जातात. म्हणजे काही दोन ढग आहेत ते एकमेकांपासून कधी कधी दूर होतात, म्हणून या ठिकाणी ढगांची साखळी जी आहे ती तुटलेली आहे, असं कवीने सांगितलं की आपल्या जे काही आपल्यासोबत वारा या ढगांना सोबत नेत असतो आणि खेळता खेळता मध्येच ऊन पडतं, मध्येच इंद्रधनुष्य, मध्येच सावली, मध्येच पाऊस, अशा पद्धतीचं हे छान असं मनमोहक दृश्य या पावसाळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. ज्या पद्धतीनं एखादं हरणाचं पिल्लू इकडून तिकडं बागडतंय, क्षणात दिसतं, क्षणात पुन्हा गायब होतं, तशा पद्धतीनं हा ऊन पावसाचा खेळ जो आहे या पावसाळ्यामध्ये चालू असतो आणि मग मध्येच अचानक छानसं इंद्रधनुष्य आपल्याला दिसतं आणि मग आपण त्याकडे आकर्षले जातो. असं हे सुंदर असं वातावरण या पावसाळ्यामध्ये या कवीनं चितारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या ठिकाणी आपण लगेचच याचा स्वाध्याय सुद्धा बघणार आहोत. शब्दार्थ: तुरे, गवताचे शेंडे, निर्झर, झरा किंवा ओहळ. नाद, आवाज किंवा ध्वनी. नाहणे म्हणजे पावसात भिजून जाणे किंवा आंघोळ करणे. गोजिरे, सुंदर देखणे. उसळी घेणे, उडी मारणे. बागडणे, आनंदाने नाचणे. प्रश्न पहिला, कवितेतील खालील घटक कोणती कृती करतात ते लिहा. पाने फुले काय करतायत?
सुखात नाहती. वारा उसळी घेतो. चौकटी पूर्ण करा. पाऊस वारा झेलणारी कोण? बिरबिरती पाखरे. डोंगरातून उड्या घेणारे कोण? निर्झर. हिरव्या राणी बागडणारे कोण? ऊन. हसत विसरणारे कोण? निळसर डोंगर. सहसंबंध जोडा. सहसंबंध म्हणजे की जसं या ठिकाणी खळखळणारे कोण तर झरे, तसं आपल्याला बाकीचं विचारलं आहे. लवलवणारे कोण? तुरे. झुळझुळणारे कोण? गवत. भिरभिरणारे कोण? पाखरे. प्रश्न चौथा, योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट. इथे मी ऑलरेडी जोड्या लावून दाखवलेल्या आहेत. ढगांची साखळी. हरणापरी गोजिरे. नवी लकाकी. निळसर डोंगर. नाद नाचरा. एका वाक्यात उत्तरे लिहा. सुखामध्ये कोण नाहत आहे? सुखामध्ये पाने फुले नाहत आहे. ऊन कोठे बागडत आहे? ऊन हिरव्या राणी बागडत आहे. अशा पद्धतीने हा जो काही पाठाखालचा स्वाध्याय आहे तो आहे, पण त्याच सोबत मी थोडासा एक्स्ट्रा जो स्वाध्याय आहे, जास्तीचा स्वाध्याय मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये सोमत आहे, पावसाळ्यात तुम्ही पाहिलेल्या निसर्गातील बदलांचं वर्णन स्वतःच्या शब्दात करा. आता तुम्ही पावसाळ्यामध्ये काय काय निसर्गात बदल बघता हे तुम्हाला सांगायचंय. या ठिकाणी मी उदाहरणादाखल तुम्हाला छोटंसं सांगितलेलं आहे 4 ओळी वर्णन. पावसाळ्यात रखरखीत उन्हाने तापलेली धरती आणि सुकून गेलेली झाडं टवटवीत होतात. नदी नाले दुथडी भरून वाहतात. संपूर्ण सृष्टी हिरवा शालू लिहिल्यासारखी सुंदर दिसते. प्राण्यांना भरपूर चारा मिळतो. मोर आपला पिसारा फुलवून नाचत असतो. शेतकरी शेतीच्या कामाची लगबग करतात. असं अजून बरंच काही वर्णन आहे, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा आणि माझ्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खेळूया शब्दांशी. या ठिकाणी एक शब्दकोड दिले बघा, की या शब्दकोडात आपल्याला शब्द भरायचे आहेत. उभे शब्द आहेत आभाळ, रात्र, बडबड. आडवे शब्द आहेत तीर, निशब्द आणि ताजे किंवा प्रफुल्लित. हे आपल्याला या चौकटीत घालायचे, जे मी अगोदरच घातलेले आहेत. आभाळ आकाश, रात्र रजनी, बडबड वटवट आणि आडवे शब्द आहेत तीर, शर आकाशाचा श आणि रजनीचा र, निशब्द नीरव रजनीचा नी आणि वटवटचा व, ताजे प्रफुल्लित टवटवीत वटवटचं शेवटचं अक्षर टवटवीत. अशा पद्धतीने ही कोडी जी आहेत शब्दकोडी आपल्याला सोडवायची असतात. शेवटचा प्रश्न आहे, शब्दांच्या आधारे 4 ओळींची कविता करा. आता या ठिकाणी 4 शब्द तुम्हाला दिलेत, वादळ, वारा, पाऊस, गारा. हे शब्द घेऊन एक 4 ओळींची कविता करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी इथे तुम्हाला कविता करून दाखवली आहे. अशा पद्धतीने तुम्हीही अजून कविता करण्याचा प्रयत्न करा. वादळ आले जोरात, वारा वाहे भरात, पाऊस पडतो टपटप, गारा पडती पटपट. वादळ आले, वारा सुटला, थेंब टपोरे टप टप टप, पाऊस आला, गारा पडल्या धप धप धप. अशा पद्धतीनं हा छोटासा एक प्रयत्न केलेला आहे कविता करण्याचा. तुम्ही यापेक्षा छान कविता करणार अशी मला खात्री आहे. तर पुढचा जो पाठ आहे आणि पुढच्या पाठाच्या स्पष्टीकरणासाठी आणि स्पष्ट प्रश्न उत्तरांसाठी हे YouTube चॅनल माझं असंच बघत राहा. तोपर्यंत धन्यवाद.